सुपरफास्ट 100 बातम्यांकडे वळूया। सैफ अली खानवर हल्ला करणारा आरोपी दादरच्या कबूतरखाना परिसरात आढळून आलेला आहे। या परिसरातील लक्ष्मी बिल्डिंग मधील डॉक्टर MC जावळे रोड इथल्या इकरा मोबाईल ॲक्सेसरीज दुकानात हेडफोन खरेदी केले होते। त्याने दुकानाच्या CCTVत हल्लेखोर कैद झालाय। सैफ अली खान हल्ला प्रकरणाचं पोलिसांनी प्रसिद्ध केलेल्या CCTV मधील आरोपीची ओळख पटवण्याचं काम सुरू आहे। CCTVत दिसणारा आरोपी सराईत चोर असल्याची शंका व्यक्त केली जाते। याच आरोपीनं 2 नोव्हेंबर 2024 ला नाहूरच्या ॲशफोर्ड सोसायटी चोरी केली होती। या प्रकरणी भांडूप पोलिसांकडून आरोपीला अटक करण्यात आली होती। काल वांद्रे परिसरातून एका व्यक्तीला ताब्यात घेण्यात आलं होतं। हा व्यक्ती सैफवर हल्ला करणाऱ्या आरोपीसारखाच दिसत होता, मात्र हा तो आरोपी नसल्याचं समोर आलंय। वर्सोवा परिसरात संबंधित व्यक्ती चप्पल चोरी करत असतानाचा CCTV व्हिडिओ समोर आलाय। याबाबत पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू आहे। मुलाचं नाव तैमूर ठेवल्यामुळे सैफ अली खान याला मागील अनेक वर्ष टार्गेट केलं जात आहे। त्यामुळे सैफवरील हल्ला हा पूर्वनियोजित असून धार्मिक कट्टरतावाद्यांनी हा हल्ला केल्याची शक्यता असू शकते, असा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे। त्यामुळे त्या पद्धतीने तपास करण्यात यावा अशी मागणी आव्हाडांनी केली आहे। सैफ अली खानवरील हल्ल्याप्रकरणी त्याची पत्नी करीना कपूरचा जबाब पोलिसांनी नोंदवलाय। हल्लेखोर खूप आक्रमक होता। त्यानं सैफवर अनेक वेळा वार केले, मात्र आरोपीनं घरातील कोणतीही गोष्ट चोरली नाही असं करीनानं पोलिसांना सांगितलं। शिर्डीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या 2 दिवसाच्या अधिवेशनाचं आयोजन करण्यात आलंय। नवसंकल्प शिबिराच्या माध्यमातून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रणनीती ठरवण्यात येणार आहे। शिर्डीत होणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिवेशनाला छगन भुजबळ यांनी हजेरी लावली आहे। राज्य मंत्रिमंडळ विस्तारात स्थान न मिळाल्यानं भुजबळांनी नाराजी व्यक्त केली आहे। त्यामुळे ते अधिवेशनाला उपस्थित राहणार की नाहीत असे सवाल केले जात आहेत। नाराजी नाट्यानंतर आज पहिल्यांदा छगन भुजबळ आणि अजित पवार आमनेसामने असल्यानं चर्चांना उधाण आलंय। शिबिराबाबत प्रफुल्ल पटेल सुनील तटकरेंचा फोन आला होता। थोड्या वेळाकरता का होईना शिबिराला या असं त्यांनी सांगितलं, म्हणून शिबिराला आलो अशी माहिती छगन भुजबळांनी दिली आहे। अजित पवारांनी माझ्याशी कोणताही संपर्क साधला नाही असं भुजबळ म्हणाले। अजित पवारांनी शिर्डीत सपत्नीक साईबाबांचं दर्शन घेतलंय। साईबाबांच्या चरणी लीन होत त्यांनी साईबाबांची विधिवत पूजा केली। माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सपत्नीक साई दरबारी हजेरी लावली। यावेळी साई समाधीचं दर्शन घेत विधिवत पूजा करण्यात आली। रायगडमध्ये विधानसभा निवडणुकीत विजयी झालेल्या महायुतीच्या आमदारांसाठी सत्कार सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं, मात्र यातून सुनील तटकरे आणि अदिती तटकरे यांना वगळल्यानं चर्चांना उधाण आलंय। हा सत्कार कर्जतचे शिवसेना आमदार महेंद्र थोरवे यांनी आयोजित केल्यामुळे थोरवे विरुद्ध तटकरे वादाला तोंड फुटलंय। आमदार बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणातल्या तपासावरून झिशान सिद्दीकींनी नाराजी व्यक्त केली आहे। आपण सर्व माहिती पोलिसांना दिली, मात्र अद्याप बिल्डर्सची चौकशी का केली नाही असा सवाल झिशान सिद्दीकींनी विचारलाय। त्याचबरोबर माझ्या जन्मावेळी जसा वांद्रे होतं तसं आता राहिलेलं नाही, वांद्रे आता सेफ राहिलेलं नाही असं देखील झिशान सिद्दीकी म्हणाले। पुणे महापालिकेच्या अतिरिक्त पाणी वापरावर जलसंपदा विभागानं नाराजी व्यक्त केली आहे। महापालिका जोपर्यंत नेमकं किती पाणी रिसायकलिंग करते याचा हिशोब देणार नाही, तोपर्यंत जलसंपदा विभाग अतिरिक्त पाणी मागणीचा प्रस्ताव मंजूर करणार नाही, अशी भूमिका जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी घेतली आहे।
जलजीवन मिशन योजनेअंतर्गत अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करण्यात आलाय। खासदार निलेश लंके यांनी हा आरोप केलाय। अनेक गावांमध्ये काम न करता बिल मंजूर केल्याचा आरोप त्यांनी केलाय। या प्रकरणी केंद्रस्तरीय ऑडिट करण्याची मागणी करण्यात आली आहे। आमदार सुनील शेळके यांनी लोणावळ्यात जनसंवाद दौरा केला। प्रभागात जाऊन त्यांनी नागरिकांशी संवाद साधला। यावेळी नागरिकांनी आमदार सुनील शेळकेंबरोबर समस्यांचा पाढा वाचला। वाल्मिक कराडवर दाखल झालेल्या खंडणी प्रकरणात कराडला जामीन मिळण्याची शक्यता वर्तवली जाते। कराडच्या जामिनावर आज सुनावणी होणार होती, मात्र आता ही सुनावणी होणार नसल्याची माहिती आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील 6 आरोपींची सीआयडी कोठडीची मुदत संपते, त्यामुळे या आरोपींना विशेष मकोका न्यायालयात हजर केलं जाणार आहे। सगळ्या आरोपींना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे कोर्टात हजर केलं जाईल। सुरक्षेच्या कारणास्तव एसआयटी कडून ही खबरदारी घेण्यात आली। जादूटोण्याच्या संशयावरून चिखलदऱ्याच्या रेहट्या खेडा गावात एका वृद्ध महिलेची नग्न धिंड काढण्यात आली। दरम्यान यावेळी संपूर्ण गाव केवळ बघ्याच्या भूमिकेत होतं। महिलेच्या तक्रारीनंतरही पोलिसांनी केवळ मारहाणीचा गुन्हा दाखल केलाय। दरम्यान या प्रकरणी महिलेनं पोलीस अधीक्षकांची भेट घेत कारवाई करण्याची मागणी केली आहे। लाडकी बहीण योजनेचे पैसे परत घेण्याचा सरकारचा विचार नाही, अशी माहिती मंत्री अदिती तटकरेंनी दिली आहे। या योजनेकरता कोणतेही नवीन निकष नसून ज्या बहिणींनी चुकीच्या पद्धतीनं अर्ज भरले त्यांचे अर्ज अपात्र होतील, असं तटकरे म्हणाले। लाडकी बहीण योजनेचा लाभ नको म्हणून महिलांनी अर्ज करायला सुरुवात केली आहे। महिला आणि बालविकास कार्यालयात आतापर्यंत 12 अर्ज दाखल करण्यात आले। प्रधानमंत्री सूर्यघर योजनेसाठी सोलापुरात 8,228 अर्ज दाखल करण्यात आले। दरम्यान यापैकी 8,179 अर्जांना मंजुरी देण्यात आली आहे, तर 5,811 घरांवर काम सुरू करण्यात आले आहे। बीड रेल्वे स्थानकाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव देण्याच्या मागणीकरता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर फौजी अनुरथवीर गेल्या 6 दिवसांपासून उपोषण करतायत। दरम्यान काँग्रेस खासदार चंद्रकांत हंडोरेंनी उपोषणस्थळी उपोषणकर्त्याची भेट घेतली। पाणी साठवण्याच्या योग्य नियोजनाअभावी 40 गावच्या 25 गावांमध्ये यंदाही पाणी टंचाईचं सावट आहे। खबरदारीचा उपाय म्हणून टँकर कूपनलिका खासगी विहिरी अधिग्रहित करण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवण्यात आलाय। नांदेड जिल्ह्यातील कंधार इथल्या बडी दर्ग्याचा उरूस उत्साहात संपन्न झाला। बडी दर्ग्यावर भाविकांनी मोठ्या श्रद्धेनं माथा टेकलाय। यावेळी संदल मिरवणूकही काढण्यात आली। दापोलीतील विस्तीर्ण बाणकोट खाडीच्या मुळाशी गाळ जमा झालाय, त्यामुळे मासेमारी व्यवसाय धोक्यात आलाय। खाडी प्रदूषणाच्या विळख्यात असल्यानं मच्छीमारांच्या अडचणी वाढल्या आहेत। गोंदियात उपप्रादेशिक परिवहन कार्यालय आणि वाहतूक नियंत्रण शाखेच्या वतीनं वॉकेथॉनचं आयोजन करण्यात आलं। राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियानाअंतर्गत हा जनजागृती उपक्रम घेण्यात आला। इंदापूरच्या वालचंदनगर पोलीस स्टेशनकडून विविध गुन्ह्यांमध्ये 1,14,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता। दरम्यान हा मुद्देमाल पोलिसांकडून मूळ मालकांना परत करण्यात आलाय। नांदेडमध्ये शक्तीपीठ महामार्गाला शेतकऱ्यांनी तीव्र विरोध केलाय। 10 पट दाम दिला तरी जमीन देणार नाही, असा आक्रमक पवित्रा शेतकऱ्यांनी घेतलाय। पुण्यात सकाळपासूनच अनेक ठिकाणी दाट धुक्याची चादर पसरली आहे। धुक्याच्या चादरीत पुणे शहर हरवलंय, तर आज आणि उद्या पुण्यात थंडी वाढण्याची शक्यता आहे। धाराशिवमध्ये वाघाला पकडण्यापासून वनविभागाच्या स्पेशल टीमची कसरत पणाला लागली। गेल्या 6 दिवसांपासून वाघाची शोध मोहीम सुरू आहे, मात्र अद्यापही वाघ वनविभागाच्या जाळ्यात सापडलेला नाही।
चाळीसगाव तालुक्यात रब्बी हंगाम बहरणार आहे। 23,515 हेक्टरवर पिकांची लागवड करण्यात आली आहे। विहिरींसह पाझर तलावांच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण आहे। लोणावळा शहर वाहतूक विभागामार्फत रस्ता सुरक्षा अभियान राबवण्यात आलं। यावेळी रस्ता सुरक्षेबाबत जनजागृती करण्यात आली। वाहतूक नियमांचा भंग होणार नाही याची खबरदारी घेण्याचं आवाहन करण्यात आलंय। कराड आणि पाटण तालुक्यात शेतकऱ्यांनी पैसे भरून अनेक महिने उलटले तरी त्यांना वीज कनेक्शन दिलं जात नाही असा आरोप होतोय। अशात बच्चू कडू यांचा प्रहार जनशक्ती पक्षानं आंदोलनाचा इशारा दिलाय। पुढील 10 दिवसात कृषी पंपांना वीज कनेक्शन न दिल्यास ठिय्या आंदोलनाचा इशारा देण्यात आलाय। जळगाव महापालिकेने मालमत्ता कराच्या वसुलीकरता एकीकडे थकबाकीदारांना अभय योजनेच्या माध्यमातून संधी उपलब्ध करून दिली आहे, तर दुसरीकडे संधीचं सोनं न करणाऱ्यांवर कारवाईचा धडाका सुरू केलाय। महापालिकेने शहरातील 4,500 मालमत्ताधारकांना जप्तीच्या नोटिसा बजावल्या आहेत, तर 398 घरांचे नळ कनेक्शन बंद करण्याची कारवाई केली आहे। आदर्श पतसंस्थेमध्ये बुडालेले पैसे ज्यासाठी खातेदार महिलेचं आमरण उपोषण सुरू होतं, यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना भेटायला गेल्यावर संबंधित महिलेला भोवळ आली। महाराष्ट्र एकीकरण समिती पुन्हा आक्रमक झाली आहे। सीमा लढ्याकडे महाराष्ट्र सरकारचं लक्ष वेधण्याकरता कोल्हापूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणं आंदोलन करण्यात आलं। या आंदोलनात सर्व पक्षीयांनी सहभाग घेतलाय। महावितरण कंपनीचा कर्मचारी ऑन ड्युटी दारू पित असल्याचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झालाय। संबंधित व्यक्ती भिंगारी कार्यालयातला असल्याचं बोललं जात आहे। ड्युटीवर असताना दारू पिणाऱ्यावर कारवाई होणार का असा सवाल नागरिक करतात। भिवंडी महापालिकेचा पाणी पुरवठा उद्या 24 तास बंद राहणार आहे। रविवारी सकाळी 11 ते सोमवारी सकाळी 11 वाजेपर्यंत पाणी पुरवठा बंद राहणार आहे। वऱ्हाळा देवी तलाव जलशुद्धी केंद्राच्या पाईपलाईन दुरुस्तीचं काम हाती घेण्यात येणार आहे, त्यामुळे 24 तास पाणी बंद असेल। नागरिकांना पाणी जपून वापरा असं आवाहन करण्यात आलंय। एक छोटासा ब्रेक पहा फक्त न्यूज 18 लोकमत। बुलेटिनमध्ये स्वागत। सुपरफास्ट 100ला सुरुवात करूया। पुण्यामध्ये ड्रोननं चित्रीकरण करण्यासाठी आता नवीन नियम करण्यात आलेत। ड्रोनद्वारे चित्रीकरण करण्याकरता आधी 7 दिवस पोलिसांची परवानगी द्यावी लागेल असा निर्णय पुणे जिल्हा प्रशासनानं घेतलाय। चाळी आणि सेस इमारतींचा पुनर्विकास करताना समूह क्लस्टर योजना लागू केली तर प्रत्येक घराला एक पार्किंग मिळू शकेल, त्यामुळे पार्किंगचा प्रश्न सुटणार असल्याचं बोललं जात आहे। कुलाबा सिप्स मेट्रो मार्गिकेच्या स्थानकांवरील रिटेल व्यवसायासाठी जागा भाड्यानं देऊन MMRCनं भरघोस कमाई केली आहे। या जागांच्या भाड्यापोटी MMRCला दरवर्षी 20 कोटी रुपयांचा महसूल मिळणार आहे। गेल्या वर्षात मुंबई विमानतळानं प्रवासी संख्येचा विक्रमी उच्चांक गाठलाय। 5,40,00,000 लोकांनी प्रवास केल्याची माहिती विमानतळ प्रशासनानं दिली आहे। वीज वाहिन्या जुन्या झाल्यानं मुंबईत वीज पुरवठा वारंवार खंडित होण्याचे प्रकार सुरू होते, मात्र आता मुंबई ब्लॅकआउटपासून मुक्त होणार असल्याचं स्पष्ट झालंय। नव्या कंडक्टरमुळे 2000 मेगावॅट ऐवजी आता 4200 मेगावॅट वीज वाहून नेता येणार आहे असा दावा महापारेषणनं केलाय। पनवेल परिसर प्लास्टिक मुक्त करण्यासाठी महापालिका प्रशासनानं कठोर पावलं उचलली आहेत। या अंतर्गत गेल्या 16 दिवसांमध्ये धडक कारवाया करून 47 किलो प्लास्टिक पिशव्यांचा साठा जप्त करण्यात आलेला आहे।
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मनपा अधिकाऱ्यांचा क्लास घेतल्यानंतर प्रशासन ॲक्शन मोडवर आलंय। नागपूर पालिकेने अतिक्रमणाविरोधात धडक कारवाई सुरू केली आहे। एका दिवसात 542 जणांवर कारवाई करण्यात आली आहे। सिडकोच्या बेलापूर ते पेंधर या मेट्रो मार्गावर 20 जानेवारीपासून मेट्रोच्या फेऱ्यांचं सुधारित वेळापत्रक लागू होणार आहे। सकाळी आणि संध्याकाळी गर्दीच्या वेळी दर 10 मिनिटांनी मेट्रो धावणार आहे। मेट्रोच्या फेऱ्यांमध्ये वाढ झाल्यानं प्रवाशांना याचा लाभ होणार आहे। मुंबईकरांना शुक्रवारी दिवसभर उकाडा सहन करावा लागला। मुंबईचं तापमान 35 अंशांवर गेलं असून कमाल तापमान 4.6 अंशांनी अधिक नोंदवलं गेलंय। आजही कमाल तापमानाचा पारा चढा राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे। काही दिवसांपूर्वी मुंबई महापालिका आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळानं केलेल्या कडक कारवाईमुळे मुंबईच्या हवा गुणवत्तेमध्ये सुधारणा झाली होती। काही भागात समाधानकारक हवेची नोंद झाली। दरम्यान शुक्रवारी मालाड इथं वाईट हवा नोंदवली गेली। तिथली हवा निर्देशांक 203 इतका होता, तर इतर भागातील हवा मध्यम श्रेणीत नोंदवली गेली। बेकायदेशीरपणे पुण्यात राहणाऱ्या बांगलादेशी नागरिकाला स्वारगेट पोलिसांनी बेड्या ठोकल्यात। एहसान हाफिज शेख असं अटकेतील आरोपीचं नाव आहे। त्याच्याकडे अनेक प्रकारची बनावट कागदपत्र आढळली आहेत। धाराशिवमध्ये 50,000ची लाच घेताना सहाय्यक पोलीस निरीक्षकाला अटक करण्यात आली आहे। गुन्ह्यातून नाव वगळण्याकरता पोलीस निरीक्षकाकडून लाचेची मागणी करण्यात आली होती। एक छोटासा ब्रेक पहा फक्त न्यूज 18 लोकमत।